आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करतो जी बॅरिकेड लाईन आहे त्याच्यापासून त्याच्यावर प्लीज लोड घेऊ नका कारण त्याच्याच बाजूला इलेक्ट्रिक विद्युत पुरवठा देखील आहे तर तुम्हाला विनंती करतो थोडंसं बाजूला राहा स्पर्धा तुमचीच आहे तुम्ही आहेत म्हणून या स्पर्धेला एक आणखी शोभा आलाय फक्त थोडंसं सहकार्याची गरज आहे 12th मॅन इथे येणं गरजेचं चिराग काका 2 मिनिटं थांबवा एक्स्ट्रा खेळाडू येणं गरजेची भूमिका असेल या पटकन खासदार चषक 2024 आई भवानी पुरस्कृत क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा दिग्गज असा मात्र हा सोहळा आपण पाहू शकाल यस ऑल राईट सामना मात्र इथून चालू केला जाईल पंचांच्या भूमिकेत आज चिराग काका आपल्याला पाहायला मिळतात उमरोळीचा अनमोल रत्न पहिला चेंडू यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला स्ट्रोक खेळून काढला परंतु जर आपण पाहिलं तर इथून चेंडू डॉट येतोय अंतिम दिवस या स्पर्धेचा होमसाई स्पोर्ट्स मात्र या स्पर्धेला रंग भरतोय लाईव्हच्या माध्यमातून यावेळेस जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सिंगल मात्र मिळाली या सिंगलच्या सहाय्यानं आता मात्र मॅचचा ओपनिंग स्कोर आपल्याला बघायला मिळतोय धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर आता 2 चेंडू आणि 1 धाव अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम रजनी आपल्याला पाहायला मिळत आहे सॉफ्ट हँड खेळून काढलाय आपण पाहू शकाल तर जाऊया मॅच कडे जिथे 2 चेंडू आणि 1 धाव यावेळी जर आपण पाहिलं तर चेंडूला मात्र शॉट पॉइंटला खेळलं जिथून मात्र सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4 चेंडू आणि 3 धावा अगदी जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसात 5-5 षटकांचे सामने आपल्याला बघायला मिळत आहेत अतिशय सुंदर रीतीने मात्र आपण पाहू शकाल आजचा दिवस राहिला या स्पर्धेचा पंचांचे 2 हात समांतर धावसंख्या जर आपण फलकावरती पाहिली तर इथून तुम्हाला 1 ने पुढे सरकेल आता 4 बॉल आणि 4 रन्स अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये यावेळी हा फटका चांगला आहे चेंडू मात्र निघून जातोय सीमा पार चौकार तर आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर ॲडव्होकेट दर्शना तामोरे मॅडम मात्र इथे येतात आम्ही मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत करतोय मॅडम तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी मात्र खऱ्या अर्थानं मदतीचा हात ॲडव्होकेट दर्शना तामोरे मॅडम आपल्याला पाहायला मिळतात ज्यांची मात्र प्रमुख उपस्थिती आजच्या अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेला लागली आणि त्यांच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा पावन झाली मॅडम तुमचं आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम जाऊया मॅच कडे जिथे स्कोर कार्डचा जर आपण विचार केला तर धावा जाऊन पोहोचतात फलकावरती एकंदरीत 8 धावा तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र जिथे संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर जर आपण धावसंख्या पहिल्या फलकावरती तर जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच आतापर्यंत त्या म्हणजेच 8 धावा वीरेंद्र आणि सोनू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे पाहूया कुठल्या रीतीचा खेळ मात्र आपल्याला बघायला मिळेल गोलंदाजी मार्कवर सोनू आहेत यावेळेस मात्र पाडाल स्वीप करायचा होता बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क व्यवस्थित होत नाही इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 9 धावा दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आज अंडरआर्म क्रिकेटला मात्र आपण पाहतोय सुगेचे दिवस आपल्याला पाहायला मिळतात खंडेराव पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आमच्या या स्पर्धेकडे वरत असताना मी विनंती करीन खंडेराव पाटील साहेब प्लीज या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे आज या स्पर्धेची अंतिम रजनी खंडेराव पाटील साहेब क्रिकेटचे दर्दी आपण पाहतोय जिथे जिथे क्रिकेट तिथे तिथे आपण पाहू शकाल खंडेराव पाटील साहेब पोहोचतात आई भवानी दंसार या संघाच्या अंगावरची जी टी शर्ट्स आपण पाहतोय गेल्या वर्षी देखील जी टी शर्ट स्पॉन्सर राहिली यंदाच्या वर्षात देखील ज्यांनी मात्र टी शर्ट स्पॉन्सर केली अर्थात खंडेराव पाटील साहेब इथे मात्र येत आहेत जाऊया मॅच कडे जिथे स्कोर कार्डचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच फलकावरती 10 षटक क्रमांक 2 चा खेळ चालू गोलंदाजी मार्कवर सोनू यावेळेस फुलरलेचा चेंडू होता ओव्हर पिच मध्ये मात्र कन्वर्ट करायचा होता खराब फेकी यावेळेस मात्र फेकी खराब राहिली आणि सिंगल मात्र इथे ओव्हर थ्रोच्या माध्यमातून मिळेल या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच
11 धाब्यांवरती. अंजान और वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतात. आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर सोनू हे मात्र खऱ्या अर्थाने गोलंदाजी मार्कवर आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावर ॲडव्होकेट दर्शना तांबोरे मॅडम आलेले आहेत. आम्ही त्यांचं निश्चित स्वरूपात या इनिंग्स या षटकाच्या ब्रेकमध्ये मुख्य व्यासपीठावर त्यांचं भव्य स्वागत सन्मान, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एक चांगल्या विजनने पाहिलं आणि युवांना काहीतरी एक चांगला प्रतिसाद देण्यासाठी मॅडम इथे आलात, त्यांचा आम्ही आभार मानतोय. आई भवानी दंसार संघ आयोजित खासदार चषक 2024 चा थरार आणि अगदी आजची अंतिम रजनी. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. तर त्याचबरोबर आपण पाहू शकाल अनिल पाटील वियान वॉटर सप्लायचे प्रॉपरायटर, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेकरिता 3 दिवस पुण्यदान जलदान म्हणजेच पुण्यदान म्हटलं जातं, जेच अनिल पाटील वियान वॉटर सप्लायचे प्रॉपरायटर, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता तब्बल 3 दिवस पाण्याची सुविधा झाली, त्यांचे देखील आम्ही आभार मानतोय. चेंडूंचे खेळ झाले आतापर्यंत 5 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच 13. अतिशय सुंदर आजच्या दिवसात 5 षटकांचे सामने आपल्याला बघायला मिळतात. एकंदरीत सुंदर रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला DNCC, एका बाजूला डेंजरस. यावेळेस मात्र कट केलाय फलंदाज, इथे मात्र परतीचा प्रवास करेल. तत्पूर्वी आमच्या मुख्य व्यासपीठावर आम्ही जातोय. तर आपण पाहूया आमच्या मुख्य व्यासपीठावर ॲडव्होकेट दर्शना तांबोरे मॅडम आहेत. आई भवानी दंसार चषक 2024च्या माध्यमातून मॅडमांचा आम्ही इथे शाही स्वागत सन्मान करतोय, ज्यांनी मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थाने वेळ दिला आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय युवांना एक चांगला प्रतिसाद दिला. तर आमच्या या स्पर्धेकडून मॅडम प्लीज आमचा हा छोटासा सन्मान स्वीकार करावा. मी अचल भोईर यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते मायाचं पुष्प आणि मायाची उपदार शाल देऊन मॅडमांचा इथे यथोचित स्वागत सन्मान कॅमेरामॅनला विनंती करीन. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कॅमेरामॅन तिथे आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल इथे स्वागत सन्मान मॅडमांचा होतोय. या फुलांप्रमाणे सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा आणि तुमच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण यावं हीच आई भवानीची प्रार्थना. मॅडम तुम्ही आलात आणि तुमच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा धन्य झाली. तुमचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. तर एकंदरीत आपण पाहू शकाल मायाची उपदार शाल अचल भोईर यांच्या माध्यमातून मॅडमांचा इथे स्वागत सत्कार होत असताना आपण पाहतोय. ॲडव्होकेट दर्शना तांबोरे मॅडम या स्पर्धेसाठी मात्र प्रमुख उपस्थिती त्यांची राहिली. मॅडम थँक्यू सो मच. जाऊया मॅच कडे, जिथे स्कोर कार्डचा जर आपण विचार केला तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आतापर्यंत 13 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपला आणि तिसऱ्या खेळाला सुरुवात होते, तिसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होते. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 13 वरती स्थिर आहे. एका बाजूला DNCC, एका बाजूला डेंजरस बॉयसर. कोण जिंकणार आणि कोण हरणार चर्चा झाले गावाला. कोण जिंकणार आणि कोण हरणार हे मात्र खऱ्या अर्थाने डिमांडेड आहे. क्रिकेट रसिकांना काय हवंय? क्रिकेट रसिकांना चांगलं क्रिकेट बघायला आवडतं. एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट का डबल डोस अर्थात खासदार चषक आई भवानी पुरस्कृत ट्रॉफी आज अंतिम दिवसामध्ये, आज अगदी शेवटच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतंय. नाईट फ्लड लाईटचं क्रिकेट आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या अंडरआर्म टेनिस क्रिकेटला देखील भरपूर पसंती मिळाली. आज फक्त हे क्रिकेट खेड्यापाड्यापुरतं राहिलेलं नाही तर याच टेनिस बॉलने मात्र एक उत्तुंग प्रवास राहिला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत हाच तो टेनिस बॉल आज तुम्हा सगळ्यांना वेळ लावून सोडतोय. इथे मात्र आपण पाहतोय नशिबानं साथ दिली. धावा कशाही येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे. आलाय दमदार चौकार. यस डीजे. शिवराज्य वेऊर संघाचा कर्णधार कोणी असेल अवेलेबल तर प्लीज या आणि कौशल भोईर यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. जाऊया मॅच कडे, जिथे स्कोर कार्डचा विचार केला तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय आणि धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचतायत. DNCC विरुद्ध आपण पाहतो डेंजरस. एकाच विभागातले 2 संघ. बोईसरचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं.
यावेळेस हा चेंडू वाईड असेल, या वाईडनं मात्र धावसंख्या पुढे सरकेल 20 धावा. चेंडूंचा खेळ झाला या षटकात 4. येणारे 2 चेंडू अगदी महत्त्वपूर्ण असतील. प्रवीण भोईर साहेबांचं देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. मी विनंती करीन प्रवीण भोईर साहेब प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे. आज हे सुंदर मैदान तुम्ही पाहता, त्या मैदानाच्या आउटफील्ड साठी लागणारं पाणी जर कोणी या संघाला अवेलेबल करून दिले असेल तर त्यांचं नाव आहे प्रवीण भोईर साहेब. तुमचे मात्र या स्पर्धेमध्ये अंतिम रचनेमध्ये आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. यावेळेस पॅडल स्वीप केलाय, दोघांमधलं मात्र समन्वय संपला. यस नो आणि वेटचे शब्द संपले. एका रुळावर 2 गाड्या, ऍक्सिडेंट निश्चित. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन. सो मच. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं खासदार चषक 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. अर्थात धनसार नगरीमध्ये मात्र 50,000ची स्पर्धा व्हावी हे मात्र आई भवानी धनसार संघाचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी मात्र आमचे स्पॉन्सर खूप महत्त्वाचे राहिले. ज्यांनी मात्र एका संकल्पनेला सत्यात आणलं त्या सर्व स्पॉन्सरचे आम्ही खऱ्या अर्थानं खूप खूप आभार मानतोय. जाऊया मॅचकडे, जिथे 4थं षटक सोनू गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पाडाल स्वीपचा फटका, दोघांचा पुन्हा एकदा समन्वय संपला. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. ऑन. खेळ चालू झालाय. यावेळी साफट काही तिथे गॅप करून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु दर्शक म्हणून चेंडूकडे बघत राहील. चौकार. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र पाहायला मिळतोय. सुपर 8चे मात्र आजच्या दिवसात जर आपण पाहिले तर 4 सामने. यावेळेस आपण पाहू शकाल हा फटका देखील चांगला. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. डेंजरस बोईसर या संघाने मात्र धावांचं थैमान टाकलंय. 4. तर त्याचबरोबर आपण पाहू शकाल ॲडव्होकेट तामोरे मॅडमांसोबत त्यांचा स्टाफ मयूर वैद्य सर देखील या स्पर्धेसाठी मात्र वेळ देत असताना इथे आले. त्यांचं देखील आम्ही मुख्य व्यासपीठावर मी विनंती करीन हर्षद भोईर यांना की तुमच्या शुभ हस्ते मयूर वैद्य सरांचं देखील आपण इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. आपण पाहू शकाल तामोरे मॅडम ॲडव्होकेट ज्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतो त्यांचा स्टाफ आपल्याला पाहायला मिळतात. मयूरजी वैद्य सर इथे आहेत. मुख्य व्यासपीठावर आम्ही त्यांचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान करतोय. युट्यूब लाईव्ह कॅमेरामॅनला विनंती करूया हर्षद यांना मात्र विशेष सांगायची गरज नाही. आपण पाहू शकाल आणि इथे कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जातात. 1 मिनिट.
आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल वेळ निघून जाते, आठवणीत राहतात ते म्हणजेच फोटो. आणि खऱ्या अर्थानं खासदार चषकाला वेळ दिला असताना इथे मात्र कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जातात. क्या बात आहे. तर जाऊया मॅच कडे, जिथे स्कोर कार्डचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 28 आणि चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत तो म्हणजे 4. शेवटचा चेंडू असेल, चौथ्या षटकाचा खेळ चालू झालाय. मुकेश पाटील कुठे असतील? मुकेश पाटील, मुकेश कमळाकर पाटील कुठे असतील तर प्लीज यायचं आहे. तुम्ही मात्र इथे उपस्थिती लावलेली आम्ही तुम्हाला पाहिलंय, तर प्लीज कुठे असतील तर या. जाऊया मॅच कडे, जिथे अगदी चौथ्या षटकाच्या खेळाचा खेळ चालू आहे आणि चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5 आणि यावेळेस मात्र षटक संपलंय. अगदी षटकाच्या समाप्त तर षटक क्रमांक 5 चा खेळ चालू झालाय, जिथे मात्र आपण पाहतोय आतापर्यंत 5व्या षटकाला सुरुवात होईल, जिथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल चंदन. जसा मात्र दुसऱ्या डावाचा खेळ चालू होईल मायक्रोफोनवर आपल्यासोबत जोडले जातील धनसार गावाचा एक बुलंद आवाज मुकेश पाटील, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये ते आपल्यासोबत जॉईन होतील. आपण पाहू शकाल सिनियर क्रिकेटपटू आहेत, खूप जास्त वेळ क्रिकेटची सेवा लेदर क्रिकेटच्या माध्यमातून केली, ओव्हरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून केली, अंडरआर्म क्रिकेटसाठी देखील खूप चांगला खेळ केला. आता मात्र समालोचन क्षेत्राकडे वळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. निश्चित स्वरूपात या प्रयत्नांना तुम्हाला यश मिळो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. जाऊया मॅच कडे, जिथे अगदी शेवटच्या षटकाचा खेळ चालू झालाय. गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अविनाश, पहिल्या चेंडूवर शंखनाद फुंकलाय. तामोरे मॅडम आणि वैद्य सर मात्र इथून रजा घेतात. थँक्यू मॅडम, तुम्ही आलात आणि अगदी मात्र या स्पर्धेला 4 चांद लागले. आपण पाहू शकाल
वेळ आता घेऊ नका तुम्हाला मी येस चला चला मॅच चालू करायचं आहे तर जाऊया मॅच कडे तर पहिल्या चेंडूवर आलाय चौकार चला प्लीज करा कारण आजचा अंतिम दिवस आहे प्रत्येक क्षण आणि क्षण आमच्यासाठी अगदी महत्वाचा आहे आपण पाहतोय आजची अंतिम रजनी म्हटली की खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल बक्षीस वितरण सगळ्या काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्या अनुषंगाने मित्रांनो जास्त वेळ येतील कौस्तुभ डीजे कौस्तुभ थोडा हलका आवाज खोला ना नॉर्मल तर जाऊया मॅच कडे जिथे स्कोर कार्डचा जर आपण खेळ पाहिला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचतोय ती म्हणजे सिंगल डिक्लेअर झोन कडे आलाय तर जाऊया मॅच कडे जिथे स्कोर कार्डचा जर आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 34 5 षटकांचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं आणि जिथे स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 34 चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आपण पाहू शकाल या स्पर्धेकरिता तब्बल सलग 3 दिवस पाण्याची सुविधा ज्यांनी मात्र पुरवली अर्थात आपण पाहू शकाल अनिल पाटील ज्यांनी मात्र पाणी हे स्पॉन्सर केलं आपण पाहू शकाल पुण्यदान बघायला मिळालं यावेळेस अक्रॉस दी बॅट पॅडल स्वीपचा थँक्यू सो मच चेंडूंचा खेळ झाला या 5व्या षटकात जर आपण एकंदरीत पाहिला तर आतापर्यंत 3 येणारे 3 चेंडू देखील तेवढेच महत्वपूर्ण असतील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चंदन फलंदाजी मार्कवर डाऊन 8 साठी विशाल मात्र दाखल झालाय यावेळी 6 फटका देखील षटकार इथे मात्र अगदी षटकात धावा मात्र येत नाही सो मच सनी सावंत कुठे असतील तर प्लीज यार स्कोरिंग करिता धावसंख्या जाऊन ती म्हणजेच आपण पाहतोय 34 आणि चेंडूंचा खेळ झाला या षटकात 4 येणारे 2 चेंडू साई गणेश सातपाटी आणि मायखोप ए एका बाजूला आपण पाहतोय भावेश भाऊ एका बाजूला आपण पाहतोय दिवेश योगेश तर एका बाजूला कुणाल मनीष आकाश समर्थ असे दिग्गज खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील तर प्लीज टॉस साठी रेडी राहायचं आहे जाऊया मॅच कडे जिथे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढला इथे मात्र विकेटचं पतन होईल अगदी पहिला चेंडू वगळता या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंमध्ये बाद
बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे संघ असेल साई गणेश सातपाटीय. प्रवीणजी भोईर सरांना विनंती करतोय की या तुमच्या शुभ हस्ते आपण सुपर 8 चा अगदी तिसरा सामन्याचा टॉस करतोय. मायकोप आणि साई गणेश सातपाटीय प्लीज या. सातपाटी संघ जास्त वेळ घेऊ नका. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे. अर्चू पटकन यायचा आहे. मायकोप संघाला आवाज पोहोचला असेल मनीष भोईर तर प्लीज आपला कर्णधार पाठवायचा आहे. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी भोईर साहेब आहेत ज्याच्या माध्यमातून आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. सातपाटी आणि संदेश पाटील मात्र इथे आलेले आहेत. संदेश या. यस बिगेश भोईर आपल्याला पाहायला मिळतील कर्णधार पद ज्यांच्या हाती. एका बाजूला आपण पाहतोय सातपाटी. हर्षद लवकर टॉस साठी तर या. बिगेश या लवकर या. ते खायचा प्रोग्राम आपण करू पुन्हा. या या. तर दोन संघांमधली एक मोठी मॅच आपल्याला बघायला मिळेल. अतिशय छान रीतीनं मात्र ही तुम्हाला स्पर्धा बघायला मिळत आहे. आणि येणाऱ्या पुढच्या इनिंगचं धावतं वर्णन घेऊन येतील धनसार गावचा बुलंद आवाज. बुलंद आवाजाचे नटसम्राट अर्थात मुकेश पाटील आपल्यासोबत जोडले जातील. अगदी ज्यांना पाहून आम्ही या क्रिकेटच्या पटलावर आलो आणि आमचे सर्वाधिक पहिले क्रिकेटचे कोच कोण तर मुकेश पाटील ज्यांना बघून ह्या क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि आज आई भवानी धनसार संघाचा आम्ही हिस्सा आहोत. तर या टॉस करता एका बाजूला आपण पाहतो बिगेश, एका बाजूला हर्षद पाटील. आपण जातोय टॉस कडे. यस बिगेशचा कॉल असेल. हेड्स इज कॉल and it is heads. प्रवीण भोईर सरांना विनंती करतो की प्लीज मुख्य व्यासपीठावर स्थान पाहण्याचं. बिकेश प्रथमतः सुपर 8 मध्ये मात्र दाखल झालात. इथे मात्र क्वार्टर फायनलचा मॅचचा टॉस देखील जिंकलात. काय म्हणशील टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय आहे? पहिला आम्ही क्षेत्ररक्षण करू. एकंदरीत तुम्हाला शुभेच्छा आहेत मुख्य व्यासपीठावर. हर्षद तुम्हाला देखील माझ्या शुभेच्छा जास्त वेळ घेणार नाही. मुख्य व्यासपीठावर अगम मोटर्सचे प्रॉपरायटर अभिनयजी केणी डॅशिंग अँड डायनामिक पर्सन अर्थात अभिनयजी केणी शुभम विलास भोईर साहेब, शैलेश भोईर साहेब इथे मात्र आलेले आहेत. त्याचबरोबर उल्हासभाई आहेत आणि सर्वच आमचे मान्यवर इथे मात्र येत आहेत. अगम मोटर्सचे प्रॉपरायटर अर्थात आपण पाहतोय अभिनेश केणी साहेब मात्र इथे येत आहेत. त्यांचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. इन गोईंग मॅच कडे जाणार आहोत. तर कौशल भोईर तर पण पाहू शकाल अभिभावक तुमचं खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक दिग्गज व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी सातत्यानं आपण पाहतोय जे फक्त धनसार नव्हे तर प्रत्येक गावोगावी जे मात्र क्रिकेटसाठी पुढे पोहोचतात. जी मात्र रॉकी ग्रुप चषक आपण पाहतो जिथे मात्र मॅन ऑफ द सिरीजची बाईक अगम स्टुडिओच्या माध्यमातून असते अर्थात तेच अभिनेश केणी इथे मात्र येत आहेत. मी विनंती करतोय कौशल भोईर यांना तर मी अचल भोईर यांना विनंती करीन की आमच्या मुख्य व्यासपीठावर अभिनेश केणी साहेब आले. त्यांचं मात्र आपण डिझेल आम्ही थांबवून आणि अभिनेश केणी सरांचं मात्र आपण पाहतोय इथे यथोचित स्वागत सन्मान. कॅमेरामॅन हर्षद घरात यांना विनंती करतोय की येऊ द्या मुख्य व्यासपीठावर. अभिनेशजी केणी आपण पाहतोय हे मायाचं पुष्पगुच्छ आणि मायाची उपदार शाल देत आपण पाहतोय अभिनेश केणी साहेबांचं आपण इथून यथोचित स्वागत सन्मान करतोय. एक अतिशय चांगलं डायनामिक अँड डॅशिंग व्यक्तिमत्व अर्थात अभिनेश केणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जातात. अचल भोईर आणि शैलेश भोईर या. अचल भोईर आणि शैलेश भोईर यांच्या माध्यमातून अभिनेशजी केणी यांचं मात्र आपण स्वागत करतोय मुख्य व्यासपीठावर. अगम मोटर्सचे मात्र प्रॉपरायटर अभिनेशजी केणी. त्याचबरोबर ही मायाची उपदार शाल. वेळ कुणालाही नसतो, वेळ काढावा लागतो आणि अगदी वेळात वेळ काढून अभिनेशजी केणी इथे पोहोचलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. आपण पाहू शकाल अभिनेश केणी यांचं मात्र सहर्ष असं हार्दिक स्वागत. यस ऑन गोईंग मॅचकडे जाऊया जिथे जोडले जातील मुकेश पाटील. धन्यवाद. 3 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 3-9. अमन चांगल्या फॉर्म मध्ये लगातार 2 चौकार खेचून आणतो आपल्या फळीमधून. तिसरा चेंडू खेळतोय पॉइंटच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने भर आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. खूप मोठं आयोजन म्हणता येईल धनसार गावामध्ये. खासदार चषक 2024
आईभावनी धनसार संघानं खूप भव्य मोठं आयोजन असं धनसार गावामध्ये केलेलं आहे. सुरेख कमबॅक करताना पाहायला मिळतो तो वीरेंद्र. निर्धावसा चेंडू, शेवटचा चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळणार. फलंदाजी मार्कवर आहे तो गोलू. चला, ज्या जनरेटर्सच्या इथे गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यांना मी विनंती करतो की आपल्या गाड्या थोड्याशा ऍडजस्ट करा. धन्यवाद. जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो संतोष. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 10. एक गडी बाद. 35 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा डेंजरस संघ डीएनसी संघाला 35 धावांमध्ये रोखेल का? 30 चेंडू 35 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्येच 10 धावा गेलेल्या आहेत. अजूनही आता समीकरण आहे ते 24 चेंडू आणि 25 धावा. जवळजवळ प्रत्येक चेंडू मागे एकच धाव पूर्ण करायची आहे ती डीएनसी संघाला. फलंदाजी मार्कवर आता नवीन फलंदाज पाहायला मिळतो तो संतोष. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो अभय डेंजरस संघाकडनं. पाहूया अभय आपल्या संघाला कमबॅक करून देणार का? पहिलं महागडं षटक पाहत आहे, दुसरं षटक चालू होते. स्लोवन पद्धत चेंडू आणि पहिल्या चेंडूवर गडी यष्टीची होतोय. चांगलं यष्टी रक्षण पाहायला मिळतं. सुरेख चेंडू होता. आणि आता नवीन फलंदाज येतोय संतोषची जागा घेण्यासाठी. खूप स्वस्तात बाद झाला तो संतोष. पहिल्याच चेंडूवर स्टंपच्या मागे जे असलेले प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया करून मैदानाच्या थोडं मागे राहायचं आहे किंवा खाली बसायचं आहे. सामना चालू ठेवायचा, पंचांनी सामना चालू ठेवायचा आहे, कोणी वाद घालू नये. चांगला खेळ आपल्याला मैदानात रंगताना पाहायला मिळतोय. डेंजरस बोईसर विरुद्ध डीएनसीसी बोईसर. नक्कीच ह्या नंतर मोठी मेजवानी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सातपाडी ए विरुद्ध मायकोप. पुढील चेंडू शॉर्ट पद्धत चेंडू होता, हळूवार चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय पॉइंटच्या दिशेनं. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. धावसंख्या झाली ती 11. पाहूया पुढील चेंडू. षटकातील तिसरा चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सुरेख चेंडू तेवढंच चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. दरम्यान चारच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. पुढील चेंडू फुलटॉस पद्धत चेंडू होता, कडक फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते डेंजरस संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. धावसंख्या 1 ने भर. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
नक्कीच मेहनत करून कुठेतरी आपल्या संघाला पराभवाच्या छायेतून वाचवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो तो हा क्षेत्ररक्षक. चांगला फटका होता, खराब चेंडूवर चांगला मारलेला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू ओपीपद्या चेंडू, पुन्हा एकदा सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते मिड ऑफला. निर्धाव चेंडू, नक्कीच खूपच सुरेख क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार गेले होते, त्यानंतर फलंदाजांना कुठेतरी वेगळे फटके मारण्यासाठी भाग पाडतो तो डेंजरस संघ आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते तो डेंजरस संघाचे क्षेत्ररक्षक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. 2 गडी बाद. 2 मोठे फलंदाज माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळतात गोलू आणि संतोषच्या रूपाने. आणि आता समीकरण आहे ते 18 चेंडू आणि 21 धावसंख्येची. फक्त 3 धावा जास्त आहेत. पाहूया कशा पद्धतीने खेळून करतायत अमन आणि आशिष. नवीन गोलंदाजी मार्कवर विशाल. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळणार. 18 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू फुलटो चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू जातोय. आता समीकरण आहे 17 चेंडू आणि 21 धावा. खराब चेंडू होता, त्यावर अमनला काही समाचार घेता आला नाही. सुरेख कव्हरिंग करतायत. खराब फेकी होती परंतु चांगलं कव्हर मिळतंय. 2 धावा काही रोखू शकलेल्या नाहीयेत. धावसंख्या होती ती 16. नक्कीच जय जवान सामाजिक संस्था या संस्थेच्या महिला येथे उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. आई भवानी धनसार संघाकडे त्यांचं खूप स्वागत. चौकार आणतोय. जय जवान सामाजिक संस्था या संस्थेच्या महिला इथे उपस्थित आहेत. त्यांचे खूप आभार. आई भवानी धनसार संघ आपले आभार मानतोय. आपण इथे उपस्थिती दाखवली. खूपच फॉर्म मध्ये असलेला हा अमन आपल्या संघासाठी एक हाती किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू षटकातील 4था चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. घेऊन येतो विशाल अमनसाठी. शॉर्ट पोझिशन चेंडू फलंदाजाला काही समजला नाही, परंतु तिथे यष्टीरक्षक देखील चकले आणि 22च्या रूपाने 1 धाव येते. आता धावसंख्या होते ती 21. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे ह्या तिसऱ्या षटकातील. आणि आता समीकरण आहे 14 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळून काढतात तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव काही रोखू शकले नाहीयेत. धावसंख्या 1 ने भरवते. अशा तऱ्हेने धावसंख्या होते ती 2 गडी बाद. 22. आता 13 चेंडू आणि 13 धावा. नक्कीच ह्या स्पर्धेचा नियम आहे की जर सामना बरोबर सुटल्यात विकेटवर विन देण्यात येतोय. ज्यांचे विकेट कमी तो संघ विजय होणार. परंतु पुढील चेंडू फुलटोस्पर्धा चेंडू पुन्हा एकदा चकतोय तो अमन, परंतु तिथे खराब यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 23. आता समीकरण आहे ते 12 चेंडू आणि 12 धावा.
आपण पाहू शकाल विद्याज्योती क्लासेसचे सर शंकर सर मात्र इथे आलेले आहेत या स्पर्धेसाठी मात्र ज्यांनी वेळ दिला सीबीएसई चे क्लासेस असतात 7 to 12 स्टँडर्ड पर्यंत आपण पाहतोय शंकर सर विद्याज्योती क्लासेसचे सर इथे मात्र आलेले आहेत या स्पर्धेसाठी ज्यांनी मात्र खऱ्या अर्थानं हातभार लावला मी विनंती करीन शैलेश भोईर यांना की तुमच्या शुभ हस्ते आपण सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत शंकर सर विद्याज्योती क्लासेसचे मात्र आपण पाहतो जे सर आहेत पेशाने शिक्षक आहेत आणि मुलांना मात्र घडवण्यासाठी ज्यांचा हातभार लागतो सीबीएसई जे मात्र क्लासेस 7 to 12 स्टँडर्ड पर्यंत आपण पाहतोय जे क्लासेस असतात त्यांचे मात्र आपण पाहतोय इथे सर आलेले आहेत विद्याज्योती क्लासेसचे शंकर सर मुख्य व्यासपीठावर मात्र सरांचा शाही सन्मान शाही सत्कार इथे मात्र होतोय कॅमेरामॅन युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मी विनंती करीन यस मुख्य व्यासपीठावर मात्र आहे आपण पाहू शकाल सरांचं मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान तर आपण पाहतोय यस शैलेश भोईरेच्या शुभ हस्ते मायाची उपदार शाल आपण इथे या सरांना देणार आहोत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक आठवण म्हणून मात्र आपण पाहतो सत्कार आपल्याला करायला भाई तर आपण पाहू शकाल इथून कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत जर आपण पाहिलं तर मायाची उपदार शाल देत असताना विद्याज्योती क्लासेसचे शंकर सर आपल्याला पाहायला मिळतील सर तुम्ही इथे आलात आणि या तुमच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा धन्य झाली या सुस्वागतम 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 जाऊया मॅचकडे जिथे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील वॉइस ऑफ धनसार मुकेश पाटील आता अमनची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो सुमित खराब चेंडू होता परंतु त्यावर अमन बाद झाला आता समीकरण येते 11 चेंडू आणि 12 धावा सुरेख फटकार पॉइंटच्या दिशेने खेळून काढतोय तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी धावसंख्या 1 ने भर धावसंख्या 24 आता फलंदाजी मार्कवर आहे तो आशिष पाहूया आशिष आपल्या संघाला कोणत्या पद्धतीने खेळ दाखवून कोणत्या पद्धतीने धावा जमवणार खूपच चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो रंगतदार असा सामना मैदानात पुढील चेंडू स्लोअन मध्ये चेंडू वरपीच चेंडू होता चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर या एका धावसंख्येने धावसंख्या होती ती 25 नक्कीच डीएनसी संघाचे 7 गडी बाद झाले आणि डेंजरस संघाचे 4 गडी बाद झाले माफ करा 3 गडी बाद झालेत डेंजरस ऑल आउट हुए डेंजरस ऑल आउट है पुढील चेंडू घेऊन येतो तो अभय पुन्हा एकदा स्लोअन मध्ये चेंडू आणि झेल होतोय गडी बाद पुन्हा एकदा मोठा झटका सुमितच्या रूपाने डीएनसी स्टंपच्या मागे उभे आहेत स्टंपच्या लाईनच्या मागे त्यांनी कृपया थोडंसं लांब राहायचंय अतिदर्दीचा हा सामना आहे त्यामुळे गालबोट लागू नये थोडंसं मागे राहायचं प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्ररक्षकाने प्रत्येक सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो अभय नक्कीच त्यानं कमबॅक करून दिलं आपल्या संघाला 2 चेंडू बाकी 5व्या चेंडूचा समाचार घेताना नवीन फलंदाज आकाश डावखुरा असा हा फलंदाज आपल्या संघाला कुठेतरी विजयाच्या समीप नेऊन ठेवणार का समीकरण आहे ते आता 10 धावांची गरज 8 चेंडू आणि 10 धावा कुठेतरी चेंडू मागे धावा पाहिजे होत्या तिथे अभयने गोलंदाजी स्वीकारले आणि 2 गडी बाद यश 2 गडी बाद त्याने केले फक्त 2 धावा दिला पुढील चेंडू वरपीच पद्धत चेंडू होता चांगला फटका परंतु चांगलं क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू जातोय आता समीकरण थोडंसं बदलतंय 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज ह्या मैदानावर 6 चेंडू मध्ये देखील 10 धाव होऊ शकतात असा हा मैदान आहे परंतु फलंदाजामध्ये देखील तेवढी ताकद पाहिजे परंतु क्षेत्ररक्षक तेवढेच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात कुठलाही चेंडू ते सहजरित्या अडवतायत निर्धाव चेंडू जाऊन देत आहेत शेवटचा चेंडू 3ऱ्या 4थ्या षटकातील
नक्कीच अभयने आपल्या संघाला कमबॅक करून दिले. 2 मोठे गडी बाद करण्यात त्याला यश आलं. पुढील चेंडू आकाशसाठी सुरेख चेंडू, सुरेख फटकार आणि नक्कीच चौकार येत. त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. कृपया करून भोईरपाड्यातील महिला यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. आई भवानी धनसार संघ आपलं स्वागत करते. आता समीकरण आहे मैदानात 6 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज. मैदानात जोडी आहे ती आकाश आणि आशिष. दोघेही एक हाती किल्ला लढवताना पाहायला मिळतात आपल्या संघासाठी. कोण जिंकणार, डीएनसीसी की डेंजरस? 6 चेंडू 6 धावा. कुठेतरी अभयनं 5 चेंडू मध्ये कमबॅक करून दिलं होतं आपल्या संघाला, परंतु शेवटच्या चेंडूवर सुंदर असा पॉइंटच्या दिशेने फटका मारून आकाशनं हा सामना पुन्हा एकदा आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया पुढील चेंडू. नवीन गोलंदाज येतो तो अंजान. नक्कीच अंजान 6 चेंडू मध्ये कमबॅक करून देईल का आपल्या संघाला? पुढील चेंडू स्लोअर मध्ये चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. धावसंख्या फक्त 1 ने भर. आता समीकरण येते 5 चेंडू 5 धावा. ऑल आउट आहे सामने टीम. आपण जे अजून 2 बॉल ऑल आउट आहे लोक. नक्कीच ज्या आकाशनं शेवटच्या चेंडूवर चौकार आणला होता तोच फलंदाज आता फलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू दुसरा चेंडू घेऊन येतोय तो अंजान. क्षेत्ररक्षणात थोडस बदल पाहायला मिळतोय. पुढील चेंडू स्लोन फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. ऑन ड्राईव्हचा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, परंतु एक धाव काही रोखू शकलेला नाहीये. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. आता समीकरण 4 चेंडू 4 धावा. आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये डेंजर संघाचा ऑलआउट झाला होता आणि इथे डीएनसी संघाचे 4 गडी बाद झालेले आहेत. 4 चेंडू 4 धावसंख्येची गरज. सामना टाय झाल्यास विकेटवर विन देण्यात येईल. पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लो वन मध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने भर. सुरेख फलंदाजी करताना पाहायला मिळतात ते डीएनसी संघाचे फलंदाज आशिष आणि आकाश. 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज. या 3 चेंडू मध्ये अंजान कमबॅक करणार का? आपल्या संघाला कमबॅक करून देणार का? वेळोवेळी क्षेत्ररक्षणात थोडस बदल होताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू स्लोवन मध्ये चेंडू बॅटची बाईकच्या रूपानं 1 धाव येते. नक्कीच आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. यानंतरचा होणारा मोठा सामना सातपाटी विरुद्ध मायखोप. मायखोप संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. मायखोप संघ आपला निर्णय कळवायचा आहे. नक्कीच त्यानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि सातपाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. यानंतरचा हा मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार. आता समीकरण आहे 2 चेंडू आणि 2 धावा. डेंजरस विरुद्ध डीएनसीसी बोईसर. दोन्ही बोईसर भागातील हे संघ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं अगदी जवळ. पाहूया पुढील चेंडू. सुरेख चेंडू सुरेख खेळून काढतोय आणि नक्कीच हा सामना जवळ जवळ
डीएनसी संघ आपल्या खिशात घालताना दिसेल. आता एक चेंडू एक धावसंख्येची गरज. जर आपण विकेटवर पाहिलं तर डीएनसी संघ विन झालेला आहे, परंतु औपचारिकता आता पाहायला मिळेल. एक चेंडू एक धाव. कोणी मध्ये यायचं नाही मॅच संपल्यावर, हे लक्षात घ्यायचं आहे. कोणी मध्ये यायचं नाहीये. पुढील चेंडू आणि विन झालेला आहे तो डीएनसी संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.